नमस्कार. मुक्ता जोशी सरांची त्यांच्या ऑर्गॅनिक फार्म या ठिकाणी आपण त्यांची भेट घेत आहोत आणि त्यांच्याकडून शेतीच्या बाबतीमध्ये, त्याच्या मार्केटिंग व्यवसायाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजून घेत आहोत. आजच्या भागामध्ये आपण त्यांच्याकडून डेअरी आणि पोल्ट्री या दोघी विषयांच्या बाबतीमध्ये माहिती घेणार आहोत आणि बरंच डिस्कशन त्यांच्यासोबत करणार आहोत. तर सर, तुम्ही म्हणतात की तुमच्या लेखांमध्ये मी बऱ्याच वेळेस बघितलं आहे, तुमच्या यूट्यूब चॅनलवर बघितलेलं आहे की मला किती जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन करता येतं यापेक्षा मी किती जास्तीत जास्त दूध विकता आलं पाहिजे याचं शेतकऱ्याने नियोजन केलं पाहिजे, तरच त्याचं डेअरी प्रोजेक्ट यशस्वी होऊ शकतो किंवा ते प्रॉफिटेबल होऊ शकतं. तर याचं पण सुद्धा नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करतात? नाही, ह्याच्यामध्ये दुधाची डिमांड ही कंटिन्यूअस आहे आणि दुधाची डिमांड ही म्हणजे वाढतच जाते. फक्त तुम्हाला क्वालिटी आउटपुट दिलं पाहिजे. म्हणजे काय की बाजारातल्या दुधाला साय येत नाही, हो ना? बरोबर. तर तुम्हाला चांगलं फॅट असलेलं आणि कन्सिस्टंटली वास असणार, चव असणार आहे दूध तयार केलं पाहिजे. आता कन्सिस्टंटली चव म्हणजे काय, तर गाईचा आहार आहे अचानक बदलला नाही पाहिजे. गाई एकाच जातीच्या पाहिजेत आणि क्लिनिंग आणि हे सगळं प्रकार व्यवस्थित असला पाहिजे. हा सगळा असेल तर कन्सिस्टंट दूध तयार करता येतं. पण दुधाच्या व्यवसायामध्ये एक मोठी गोष्ट अशी आहे, ह्याच्यामध्ये जेवढं प्रोडक्शन आहे तेवढं सेल नाही करता येत. बरोबर. कारण का नाही करता येत सांगतो की समजा तुमच्याकडे 100 लिटर दूध होतं. आता समजा ही गाय आहे, ही रोज 14 लिटर दूध देते. तर जशी 2.5 महिन्यानंतर ही गाभण राहते परत, तेव्हा हिचं दूध कमी कमी व्हायला लागतं. बरोबर. आणि साधारण तिचा नवीन वासरू यायच्या आधी 1 महिन्यापर्यंत ही आटते जवळजवळ. तर तेव्हा काय होतं, तेव्हा तुम्ही जर 14 लिटरच्या दुधाने हिचं 14 लिटर दूध पकडून तुम्ही जर हे गिराईक घेतलं तर तुम्हाला लक्षात येईल हळूहळू हिचं 10, 12 म्हणजे 12, 10, 8, 6 असं करत करत दूध कमी होतं. तेव्हा तुमचं गिराईक तुम्हाला दूध कुठून देणार तुम्ही त्यातून, राईट? बरोबर. म्हणून डेअरी बिझनेसमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की 50% दूध रतीब आणि 50% दूध प्रोसेसिंग केलं पाहिजे. आता प्रोसेसिंग म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडिशन. प्रत्येक धंद्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन महत्त्वाची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला पनीर करता येतात. आमच्याकडे रोज 12 ते 20 लिटर दूध पनीरसाठी काढलं जातं. नंतर दही लावून बिलोना पद्धतीने लोणी काढलं जातं. लोण्याचं तूप होतं. लोणी काढल्यानंतर जे उरतं ते ताक, बटर मिल्क, त्याची विक्री होते. आणि सणासुदीला आम्ही चक्का बनवतो. ओके. तर त्यामुळे अशा सगळ्या प्रकारांनी आम्हाला काय होतं, ॲडिशनल इन्कम होतं. आणि आम्ही काय करतो, मग गाई आटायला लागल्या, दूध कमी पडायला लागलं तर त्यातलं लोणीकरण कमी करायचं आणि ते दूध आपल्या रतिबामध्ये डिस्ट्रीब्यूट वाढवायचं. म्हणजे तर आपोआप काय होतं की तुमचा जो हा प्रॉब्लेम आहे की तुमचं जे विशियस सर्कल आहे की गाय घेतली म्हणून ते दूध विकतोय, दूध कमी पडलं म्हणून नवीन गाय घेतोय, हे सगळं बंद होतं. ओके. म्हणजे मी वर्षभरात साधारणतः एव्हरेज जर कॅल्क्युलेट केलं तर माझं जे लोएस्ट दुधाचं प्रोडक्शन आहे मी तेवढेच ग्राहक शोधले पाहिजे आणि बाकी जे उर्वरित आहे त्या उर्वरित दुधाचं मी काहीतरी प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्ट्स तयार केले पाहिजे किंवा इतर सगळ्या गोष्टी त्या अंतर्गत केल्या गेल्या पाहिजे. ते आवश्यक आहे. आणि सर, आता मी तुमच्या व्हिडिओजमध्ये किंवा बाकी ठिकाणी लेखांमध्ये वाचलेले की तुम्ही स्वतःला गोसेवक न म्हणता तुम्ही एक प्रोफेशनल गोपालक म्हणतात की व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही या सगळ्या गोष्टी करतायत. तर यामागची तुमचा दृष्टिकोन काय, तुमची भूमिका काय? बघा, मला गायी आवडतात आणि कुत्रे आवडतात. म्हणजे किती तुमच्या जिव्हाळ्याची झालेली, किती तुमचं म्हणजे अटॅचमेंट आहे लक्षात येतं सर? तर कुत्रे जसे आवडतात तसे गायी आवडतात. मला त्याच्यात काही हे नाही. म्हणजे मला ह्याच्यामध्ये माझा गोमाता अँगल नाही आहे आणि तो नसणारही आहे. त्यामुळे जेव्हा आता गायीच्या कालवडी आम्ही ठेवतो, कारण कालवडी आम्हाला पुढे दूध देणार आहेत. आता ही कालवड आमची आहे, आमच्याकडे जन्म आला आहे. पण आम्ही गोरे ठेवत नाही आणि कुठलाही गोपालक गोरे सांभाळू शकत नाही. मी तुम्हाला एक साधारण सांगतो की रोज 25 किलो चारा लागतो. तुम्ही विकत चारा घेत असेल तर 5 रुपये चारा आहे, 125 रुपये रोजचा खर्च आहे. शेण विक्री केले, शेणापासून दिवे, पण त्या अगरबत्ती काही बनवलं, गोमूत्र विकलं, सगळं केलं तरी बैलाच्या शेणातून तुम्ही 125 रुपये रोज वसूल करू शकत नाही. मग तुम्ही म्हणता की कोलूला लावा, तुम्हाला प्रत्येक बैलाला 1 कोलू विकत घ्यायला लागेल. तुम्ही म्हणाल की शेतात वापरा, तर 1 जोडी मला माझ्या शेताला पुरेशी, उरलेल्यांचं काय करू? मग तुम्ही विका, तर विका म्हणल्यावर आपल्याला ट्रान्सपोर्ट करतानाच मारहाण होते आजकाल. बरोबर. मग तुम्ही काहीही करा, तुम्ही बैलचं काय करणार? तर गो सेवा या अँगलने तुम्ही करायला लागलात की तुमचा धंदा बसला. ह्याच्यामध्ये मग जे गोसेवा करतात त्यांनी दुधाचा विचारच नाही केला पाहिजे. त्यांनी सेवा म्हणताय ना, तुम्ही सेवा म्हणताय तर फ्री. ओके. कारण सेवा ही पैसे मिळवण्यासाठी नाही. तर मग तेव्हा तुम्ही गाई फ्री पाळा, तुमच्या खिशातून खर्च करा, गोशाळा सुरू करा आणि हे करा. म्हणजे कोणीही गोसेवा अशा दृष्टीने करत नाही. प्रत्येकाचा इव्हन गोसेवक स्वतःला म्हणणारे लोक गाईचा ऑर्डर दाखवतात, कितना दूध देते. तुम्हाला काय करायचं, तुम्ही सेवा करताय ना, तुम्हाला काय करायचं, कितना दूध देते, काय ऑर्डर कसं आहे, ओके नाही? म्हणजे एक तर व्यावसायिक अँगल असला पाहिजे किंवा पूर्णपणे सेवेचा अँगल असला, पूर्णपणे सेवेचा आला पाहिजे. जर तुम्ही दोन्ही दरडीनं पाय ठेवलेला असेल
तर तुम्ही पडणार आहात. चिवडे होणार. हो की नाही. Okay. तर त्यामुळे आज मी व्यावसायिक आहे, मला चांगल्या दूध देणाऱ्या गायी हवेत आणि मला त्यांच्यावर प्रेम आहे, पण मला तेवढंच प्रेम आहे जेवढं मला अफोर्ड करता येतं. म्हणजे लक्षात आहे. हां, म्हणजे माझ्या ऐपतीप्रमाणे किंवा मी जेवढं सस्टेन करू शकतो व्यावसायिकदृष्ट्या, तोच विषय मी त्या अँगलने म्हणजे विचार मी करेन. सगळं बंद करून यांच्यासाठी चारा करीन, यांना भुकेला ठेवणार नाही, यांना टॉप आहे. आता माझ्या गाई बघा, हो. म्हणजे टॉप त्यांचं पोषण होतं, सगळ्यात उत्तम खाद्य, सगळं परफेक्ट होणार. माझ्या गाई सगळ्यात सुंदर राहणार, त्यांचं स्वच्छ पाण्याचं हे पाहिजे, सगळं आहे. पण मी आउट ऑफ द वे जाऊन मी 200 जनावरं सांभाळतोय आणि मग मी नुकसानात चाललोय आणि हे करतोय, मी नाही करू शकत. म्हणजे मी व्यावसायिक गोपालक आहे. व्यावहारिकदृष्ट्या जे परवडेल, जे योग्य असेल तेच विषय केला गेला पाहिजे तिथे. जसं आपण बऱ्याचदा म्हणतो की देशी गाईचं दूध, A2 दूध, पंचगव्य, गोमूत्र, हे जे प्रॉडक्ट्स आहेत याच्यामागे बहुतेकदा एक भावनिकता असते. तर याच्या अंतर्गत एक मार्केटिंगच्या मागे बिझनेस रियालिटी काय आहे या सगळ्या गोष्टींच्या मागे? ओके, तुम्ही गोमूत्र पिता? नाही. तुम्ही पंचगव्यातले कुठले प्रॉडक्ट वापरलेत? घराची कदाचित एखादा दुसरा आला असेल तर मला पण माहित नाही तो विषय. ओके, तर आपण ते धूपबत्त्या आणि हे स्वतःच्या घरात खूप लावत नाही. आता आमच्याकडे तर आम्ही धार्मिक कमी आहोत, आमच्याकडे वापरले जात नाही. त्यामुळे जर आपल्या आजूबाजूला ती प्रोडक्ट्स वापरले जात असेल तर ती करण्यात अर्थ आहे. बरोबर. नाहीतर आपण वापरतच नाही आहे तर काय. आता गोमूत्र बँकबद्दल मी ऐकलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढे प्रोसेसिंग काय करतात मला माहिती नाही, किती डिमांड आहे हे सगळ्या शोधण्यात मला वेळ नाही. म्हणजे लक्षाला तुमचं जर माझं दूध हे प्रॉडक्ट आहे तर बाकी सगळ्या गोष्टी माझ्यासाठी ह्या आहेत. शेण, आम्ही गो आधारित शेती करत नाही, त्यामुळे आमच्या शेतामध्ये आम्ही शेण वापरत नाही. पण तुम्ही पाहताय पूर्ण ते शेण इथेच पडलेलं इथेच पडलेलं, हो. त्यामुळे शेणही वापरत नाही. पण ज्यांना शेण वापरत ते वापरू शकतात, तसं काही नाही. डेअरीमध्ये लेबर, ब्रीडिंग सायकल, ड्राय पिरियड, फीड कॉस्ट आणि कस्टमरला कंटिन्यू दूध पुरवणं, या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे डेअरी प्रोजेक्ट जे चालवतात त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर असे कुठले मुद्दे आहेत की जेणेकरून हा व्यवसाय प्रॉफिटेबल होईल डेअरी प्रोजेक्टचा, या दृष्टिकोनातून हे कुठल्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे? एक आपण सांगितलं की मी सांगितलं की दूध पूर्णपणे डिस्ट्रीब्युशन करायचं नाही, प्रोसेसिंग सांगितलं का? येस. नाहीतर आपल्याला बाहेरचं दूध आणून त्यात मिक्स करायला लागतं, जे माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. बरोबर, कारण दूध कमी होतं ना. हो. पण दुसरं गोष्ट आहे, गाय आटते दरवेळेला आणि नंतर ती परत गाभण राहिली पाहिजे आणि राहिली पाहिजे. ह्याच्यामध्ये लोक AI किंवा नॅचरल सर्व्हिस असं मोठे मुद्दे उपस्थित करतात. आता बहुतांश देशी गायींमध्ये आपल्याला हे समजत नाही की तिचा माझावर आहे की नाही. ओके, तर ते माझावर परफेक्ट समजला आणि काही गायी माझावर समजल्यावर सुद्धा राहत नाहीत. अशा वेळेला नॅचरल सर्व्हिस उत्तम आहे. आता आमच्या काही गायी आहेत त्या पहिल्या वेळेला डॉक्टरने लावला तरी नीट होतात. बरोबर. आणि काही आहेत त्या 3 वेळा रिपीट होतात. एकदा काय रिपीट झाली की 21 दिवस गेले, 21 दिवस, दोनदा रिपीट झाले की 42 दिवस गेले. लक्षात, तर तुमचं 1.25 महिन्याचं दूध उत्पादन गेलं. आणि तुमच्याकडे अशा रिपीट गायी असतील आणि ते तुमची, आता आमची सायकल अशी आहे की दर महिन्याला एक गाय विते, दर महिन्याला, तर आणि दर महिन्याला आटते सुद्धा. तर ही सायकल पूर्ण बिघडून जाणार, कारण तुमचं गाय ऑलरेडी 42 दिवस पुढे गेली आहे. लक्षात, मग तुमचं एका वेळेला दूध जास्त होणार, एका वेळेला दूध खूप कमी होणार आणि असं सगळं ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडणार नाही. हे एक. दुसरं, मस्टॅटिस, इतर आजार तुम्ही गाय समजा कायमस्वरूपी बांधून ठेवलेत तर त्यांचंही आयुष्य आहे, त्यांनाही एक जीव आहेत, तर त्या सुखी राहायला पाहिजेत, त्यांना अजिबात आजार नसले पाहिजेत, तरच. एक फक्त मध्ये बोलतो, जसं तुमच्याकडच्या काही मी बघतोय की एकही गाय बांधलेली नाहीये, सगळ्या त्या मोकळ्या फिरतात, त्याच्यासाठी फक्त शेड उपलब्ध आहे तिथे. म्हणजे त्यांना पाणी प्यायला पण ते इथे येतात, पाणी पितात जातात. आम्ही त्यांना पाणी पाजत नाही, बांधलेलं नाहीये, मोकळे असतात. आता बघ ही कशा येऊन आपल्या इंटरव्ह्यू मध्येच तोंड हे करते. तर त्यामुळे हे असंच चालू राहिलं पाहिजे. गायींना असंच राहायचा हक्क आहे. तर तसं ठेवलं तर तुमच्याकडे आजार होत नाही. कारण एक आजारी गाय झाली की तो पण एक हे बसतो. मस्टॅटिसमुळे माझा खूप लॉस होतो. मस्टॅटिस हा आमच्याकडचा कॉमन इश्यू आहे, जो मला अजून कंट्रोल नाही करता आलेला आहे. ओके, 100%. पण आजार मस्तीलेप हे 100 औषधं करून सुद्धा तो प्रॉब्लेम होतो. तर अशा गोष्टी कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे डेअरीमध्ये. थोडक्यात काय, तर तुम्ही यांची काळजी घ्या, या तुमची काळजी घेतील. बरोबर, हा महत्त्वाचा आहे. हे सर. आणि स्वतः तिथे आज जातीने लक्ष दिलं पाहिजे, माणसांच्या भरोश्यावर हे काम होणार नाही. हो, हे सर. म्हणजे लेबर पळून जाणं ही इतकी मोठी समस्या आहे याच्यामध्ये. तुम्ही मागे मला मागाशी विचारलं की 40 गायींवरून आम्ही 20 गायींवर का आलो. हो, तर हे लक्षात घ्या की मध्ये मी 5:30ला शेतात येत होतो, सकाळी दूध काढत होतो मी आणि मामू. मला हाताने फक्त 2 गायी पिता येतात. त्यानंतर मला सगळं मशीन करायला लागतं. मग मशीनवर सेट न होणाऱ्या गायींना पकडून धरून करत होतो, ते आम्हाला आवडत नव्हतं.
असं खूप दिवस करत होतो कारण माणूस पडून गेला होता. हो. तर त्यानंतर परत माणूस मिळाला. तर तुम्हाला कम्फर्टेबली करता येईल एवढाच कळत तुमच्याकडे असावा. मग मला 100 आणि 200 आणि 500 करण्याची हे आहे का आता कपॅसिटी का आहे, पण मी करीन का तर नाही. ओढून ताणून करण्यात काय अर्थ ओढून नाही. ताणून करण्यात अर्थ नाही. तुम्हाला करता शेतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला कोणी नसताना तिथे जाऊन तुम्हाला करता येते का, तर ती करा, नाही तर करू नका. बरोबर. बांधावरच्या शेतकऱ्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणजे मध्ये काम करणारा शेतकरी असतो. मध्ये काम करणारा शेतकरी पाहिजे. जेव्हा तुमच्याकडे कोणीच नसतं तेव्हा तुम्हाला जाऊन ते करता आलं पाहिजे प्रत्येक वेळेला. ओके.